तुम्ही मरण्यापूर्वी तुमच्या मुलांना सर्व काही देऊ नका। हे वाक्य आहे लोकप्रिय टेक्सटाईल ब्रँडचे संस्थापक रेमंड विजयपथ सिंघानिया यांचं। द कंप्लीट मॅन आणि रेमंड फील्स लाईक हेवन या टॅगलाईन असलेल्या कंपनीला विजयपथ सिंघानिया यांनी खूप उंचीवर नेलं होतं। विजयपथ सिंघानिया हे एक यशस्वी व्यावसायिक आहेत। कोट्यवधी रुपयांची कंपनी उभारणारे विजयपथ सिंघानिया सध्या भाड्याच्या घरात राहत आहेत। मग काय झाले असेल आणि ते असे का म्हणाले की आपल्या मुलांना मरण्यापूर्वी सर्व काही देऊ नका। म्हणूनच आजची कहाणी आहे विजयपथ सिंघानिया यांची, आकाशावरून जमिनीवर पोहोचण्याची। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय सुदर्शन मराठी। रेमंड ज्याची कीर्ती फक्त भारतातच नाही तर परदेशातही पसरली आहे। एक काळ होता जेव्हा कंपनीचे संस्थापक विजयपथ सिंघानिया श्रीमंतांमध्ये गणले जायचे, पण आज विजयपथ सिंघानिया भाड्याच्या घरात राहत आहेत। ज्यांच्याकडे एकेकाळी अंबानीपेक्षा जास्त संपत्ती होती, मुकेश अंबानीचे घर अँटेलियापेक्षा ज्यांचं घर मोठं होतं, पण आता तो गरिबीचं जीवन जगतोय। प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं, ज्यात त्यांच्या आयुष्यातील सत्य समोर आले, जे अत्यंत दुःखदायक आहे। जेव्हा ते म्हणाले तुम्ही मरण्यापूर्वी सर्व काही तुमच्या मुलांना देऊ नका, तेव्हा त्यात एका वडिलांची अमूल्य शिकवण होती, खोल संवेदनशीलता आणि एक धडा होता। त्याचं हे गंभीर विधान खूप चर्चेत आलं आणि विचार करायला भाग पाडलं, कारण विजयपथ सिंघानिया यांना कोणत्याही पालकांना असा सामना करावा लागू नये असं वाटतं। त्यामुळे त्यांचा रोजचा दिवस जसा जातोय असे होऊ नये, तुम्ही तुमची सर्व बचत तुमच्या मुलांच्या नावावर केली आणि एके दिवशी याच मुलांनी तुमच्या डोक्यावरचं छप्पर हिसकावून घेतलं आणि तुम्हाला बेघर केलं, रस्त्यावर सोडलं। आता काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? हे प्रकरण काय आहे हा विचार तुमच्या मनात नक्कीच आला असेल। तर विजयपथ सिंघानिया यांनी रेमंडची कमान त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्याकडे 2015 साली सोपवली होती। त्याने आपले सर्व शेअर्स आपल्या मुलाला हस्तांतरित केले। त्यावेळी त्या शेअर्सची किंमत 1000 कोटी रुपये इतकी होती। आणि तो कशाला? तो मुलगा आहे, तोच वारस आहे, तोच रक्त आहे। पण गौतमने कंपनीची कमान हाती घेताच त्याचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली। बाप मुलात दुरावा निर्माण झाला। दोघांमध्ये फ्लॅटवरून इतका वाद झाला की प्रकरण कोर्टात पोहोचलं। फ्लॅटचा वाद इतका वाढला की मुलाने वडिलांना घराबाहेर हकललं। विजयपथ सिंघानिया यांनी मुंबईच्या एका पॉश भागात JK हाऊस नावाचं आलिशान घर बांधलं, पण त्यांच्या मुलानं त्यांना त्या घरातही राहू दिलं नाही आणि घरातून हकलून लावलं। जबरदस्तीने भाड्याच्या घरात राहायला भाग पाडलं। एक वेळ होती ते त्यांच्या खाजगी विमानात उडायचे। आज त्यांच्याकडे स्वतःची गाडी देखील नाही। आज विजयपथ सिंघानिया स्वतः सांगतात त्यांनी आपल्या मुलाला सर्व काही दिलं, पण त्यांच्या मुलाने अतिशयोक्ती करून सर्व हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला। विजयपथ सिंघानिया म्हणाले की गौतमने त्यांना कंपनीतील हिस्सा देण्याचं वचन दिलं होतं, पण नंतर त्या वचनावर तो पलटत गेला। त्याला रस्त्यावर पाहून त्यांच्या मुलांना आनंद होतोय। त्याने आपला मुलगा गौतम सिंघानियाचं वर्णन क्रोधित, लोभी आणि गर्विष्ठ माणूस असं केलंय। ते म्हणतात आपली सर्व संपत्ती आपल्या मुलाच्या स्वाधीन करणे ही त्यांची सगळ्यात मोठी चूक होती। रेमंड कंपनीबद्दल सांगायचं झालं तर 1900 मध्ये या कंपनीचा पाया महाराष्ट्रातील ठाणे येथे वुलन मिल म्हणून घातला गेला, ज्याला वाडिया मिल असं नाव देण्यात आलं। ही मिल लष्करातील सैनिकांसाठी गणवेश तयार करत असे, जी 1925 साली मुंबईच्या एका व्यापाऱ्याने विकत घेतली, पण 1940 साली कैलाशपथ सिंघानिया यांनी ती विकत घेतली, ज्याचे नाव रेमंड ठेवले। सिंघानिया कुटुंब राजस्थानचे रहिवासी आहेत। 1980 मध्ये विजयपथ सिंघानिया यांनी रेमंडची जबाबदारी घेतली। विजयपथ सिंघानियांनी रेमंडला खूप उंचीवर नेऊन ठेवलं। 1990 मध्ये भारताबाहेर रेमंडचं पहिलं शोरूम उघडलं। त्यानंतर रेमंड सोबत विजयपथ यांनीही खूप नाव कमवलं। पण 2015 मध्ये विजयपथ सिंघानिया यांनी त्यांचे सर्व शेअर्स आणि कंपनी त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्याकडे सोपवली।
एवढंच नाही तर त्यांच्या नावासमोर अध्यक्ष एमिरेट्स लिहिण्याचा अधिकारही काढून घेण्यात आला। परिस्थिती अशी आहे की त्यांना स्वतःच्या घरात राहण्यासाठी आज मुंबई उच्च न्यायालयात जावे लागते। विजयपथ सिंघानियाची कहाणी आपल्याला हे शिकवते की मरण्यापूर्वी आपल्या मुलांना सर्व काही देऊ नका, प्रेम द्या, त्यांच्या इच्छा पूर्ण करा, पण सर्व काही त्यांच्या नावावर करू नका, कारण या कलियुगात श्रावण कुमार सारखे पुत्र सापडणार नाहीत। घडलेल्या या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा।